हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आपण एकदम बेसिक असे सिंपल स्टँडिंग पोजेस घेणार आहोत, जी केल्याने आपल्या बॉडीला छान अशी फ्लेक्झिबिलिटी मिळेल, आपली बॉडी छान मजबूत होईल आणि सुडौल राहायला मदत होईल। तर आपण सगळ्यात आधी घेऊया ताडासन। आपण आता फर्स्ट स्टँडिंग पोज करूया ताडासन। तर आपल्याला असं सरळ उभं राहायचं आहे आणि दोन्ही पायांमध्ये स्लाइड डिस्टन्स घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात असे वर घ्यायचे आहेत आणि दोन्ही हातांची बोटं जी आहेत तशी एकमेकांत इंटरलॉक करायची आहेत। त्यानंतर आपली जी रिस्ट आहे ती अशी वरच्या दिशेने घ्यायची आहे आणि आपल्याला हळूहळू श्वास घेत आपले जे आर्म्स आहेत ते वर उचलायचे आहेत। त्याच वेळी आपल्याला आपले हिल्स सुद्धा वर उचलायचे आहेत। आणि आपल्या पूर्ण शरीराचा बॅलन्स जो आहे तो आपल्या टोज वर आणायचा आहे आपल्याला। आणि सरळ बघायचं आहे आणि हळूहळू श्वास सोडत खाली यायचं आहे। ताडासन ही एक सिंपल स्टँडिंग पोज दिसत असली तरी याचे असंख्य असे फायदे आहेत। ताडासनामुळे आपल्या संपूर्ण बॉडीची छान अशी स्ट्रेचिंग होते, त्याच्यामुळे आपल्या बॉडीतील ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते छान होते। ह्या आसनामुळे आपली स्पाइन जी आहे ती छान ताणली जाते, त्याच्यामुळे आपल्या पाठीचा जो कणा आहे तो छान मजबूत होतो। ह्या आसनामुळे आपले जे पायांचे स्नायू आहेत ते सुद्धा छान मजबूत होतात। आपले लंग्स जे आहेत ते वरच्या दिशेने छान प्रकारे ताणले जातात, त्याच्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी जी आहे ती छान इम्प्रूव्ह होते आणि जे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे दूर व्हायला मदत होते। ह्या आसनामुळे आपल्या बॉडीला छान अशी स्टॅबिलिटी आणि बॅलन्स प्रदान होते। ह्या आसनाचे काही प्रिकॉशन्स आहेत, ज्यांना जे हार्ट पेशंट आहेत, ज्यांना हाय बीपी लो बीपीचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी हा आसन अवॉइड करायचा। त्याचप्रमाणे ज्यांच्या लेगला काही इंजुरी आहे, ज्यांच्या अँकलला, त्याच प्रकारे ज्यांना काही मेजर हेल्थ इश्यूज आहेत तर त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आसनांचा अभ्यास करायचा। पोज घ्यायची आहे वृक्षासन। तर आपल्याला असं सरळ उभं राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला पाय हळूहळू वर उचलायचा आहे आणि आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर आतल्या बाजूने ठेवायचा आहे। श्वास घेत आपले दोन्ही हात वर घ्यायचे आहेत आणि आपले आर्म्स जे आहेत ते वरच्या दिशेने असे ताणायचे आहेत आपल्याला। आणि आपलं लक्ष जे आहे ते आपल्या ब्रीदिंग वर फोकस करायचं आहे आणि ह्या पोज मध्ये अर्धा ते 1 मिनिटापर्यंत थांबायचं आहे। त्यानंतर हळूहळू हात खाली आणि आपले पाय सुद्धा हळूहळू खाली घ्यायचे आहेत, रिलॅक्स। वृक्षासन करताना स्टार्टिंगला खूप जणांना प्रॉब्लेम जातो, तर त्यांनी स्टार्टिंगला भिंतीचा सहारा घेऊन वृक्षासन करायचा। त्यानंतर 8 ते 10 दिवस वगैरे छान प्रॅक्टिस केल्यानंतर फ्रीपणे तो आसन करायचा। त्याचप्रमाणे वृक्षासन करताना डोळे वगैरे बंद करायचे नाही, त्यामुळे आपला बॅलन्स जो आहे तो बिघडू शकतो। ज्या लोकांना खूप जास्त प्रॅक्टिस झालेली आहे तर त्यांनी डोळे वगैरे बंद करू शकता। आपण नेक्स्ट स्टँडिंग पोज करूया पादहस्तासन। याला आपण उत्तानासन असे सुद्धा म्हणतो। तर यासाठी आपल्याला असं सरळ उभं राहायचं आहे, आपली पाठ जी आहे ती सरळ ठेवायची आहे। त्यानंतर हळूहळू श्वास घेत आपल्याला आपले हात जे आहेत ते वर घ्यायचे आहेत। पाठ पूर्णपणे स्ट्रेच करायची आहे वर आणि हळूहळू श्वास सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे। तर खाली वाकताना आपल्याला आपल्या हिप्स मधून खाली वाकायचं आहे। आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या पंजांच्या सरळ रेषेत ठेवायचे आहेत। त्यानंतर आपले डोकं जे आहे ते आपल्याला गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू।
ह्या पोज मध्ये आपल्याला 1 मिनिटापर्यंत थांबायचं आहे. त्यानंतर हळूहळू श्वास घेत हात वरती, श्वास सोडत खाली. हा आसन करताना जर तुम्हाला बेंडिंग करताना त्रास होत असेल तर मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये वॉर्मअप साठी, फ्लेक्झिबिलिटी साठी एकदम साधी अशी आसनं सांगितलेली आहेत, एक्सरसाइजेस सांगितलेली आहेत. तर ती एक्सरसाइजेस तुम्ही डेली बेसिसवर करा, तर तुमच्या बॉडीची छान अशी फ्लेक्झिबिलिटी होईल आणि कुठल्याही प्रकारची जी आसनं आहेत ती करायला तुम्हाला सोपं जाईल. तर ज्या लोकांना खाली पूर्णपणे बेंडिंग होत नाही त्या लोकांनी एक काम करायचं आहे, श्वास घेत घेत हात वरती घ्यायचे आहेत आणि श्वास सोडत सोडत आपण जेव्हा खाली जातो तर इथपर्यंत जरी बेंडिंग झाली तरी इथपर्यंतच थांबायचं आहे आणि मान अशी खालच्या दिशेने वळवायची आहे आपल्याला. त्यानंतर पुन्हा श्वास घेत घेत वर यायचा आहे आणि श्वास सोडत खाली. हळूहळू जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमची बॉडी जी आहे ती पूर्णपणे बेंड होईल आणि डोकं जे आहे ते गुडघ्यापर्यंत लागेल तुमचं. आपण एकदा साइड एंगलने प्रॅक्टिस करूया. श्वास घेत घेत दोन्ही हात वरती आणि श्वास सोडत हिप्स मधून आपण खाली बेंड करूया. आपली मान जी आता खाली गुडघ्याला लावायची आहे. खाली. हा आसन करताना जर तुम्हाला खाली बेंड करताना जर तुम्ही श्वास घेतले आणि खाली बेंडिंग करताना जर तुम्हाला इथपर्यंतच स्ट्रेचिंग होत असेल तर इथपर्यंतच तुम्ही थांबा. इथपर्यंत जर झाली स्ट्रेचिंग तर तुम्ही इथपर्यंतच थांबा. हळूहळू जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमची स्ट्रेचिंग हात जे आहे ते पूर्ण खाली जमिनीला लागतील आणि तुमचं जे डोकं आहे ते गुडघ्याला सुद्धा लागेल. आता आपण नेक्स्ट स्टँडिंग पोज घेऊया, त्रिकोणासन. तर दोन्ही पायांमध्ये 4 ते 5 फुटांचा डिस्टन्स घ्यायचा आहे आपल्याला आणि श्वास घेत दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत. श्वास सोडत आपल्या हाताने पायाच्या पंजाला आपल्याला हात लावायचा आहे. वरचा हात सरळ ठेवायचा आहे आणि हे आपल्या हाताच्या बोटाच्या नखाकडे आपल्याला बघायचं आहे. 10 पर्यंत काउंट करायचं आहे आपल्याला ह्या पोझिशन मध्ये. 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली. ह्या त्रिकोणासनाचे सुद्धा खूप सारे असे फायदे आहेत. ह्या आसनामुळे आपल्या संपूर्ण बॉडीची छान अशी फ्लेक्झिबिलिटी होते आणि हे आपण डिटेलमध्ये आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे. तर तुम्हाला समोरची जी ऍडव्हान्स लेवलची जी आसने शिकायची असतील तर ह्या आसनाची छान अशी प्रॅक्टिस करा आणि समोरची जी ऍडव्हान्स लेवलची जी आसने आहेत ती करायला तुम्हाला खूप सोपं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आसनांची छान 8 ते 10 दिवस अशी प्रॅक्टिस करा आणि स्वस्थ राहा आणि हेल्दी राहा. थँक्यू.